मुंबईत मुसळधार पाऊस, कोकणात सर्वत्र पाऊस आणि घाट माथ्यावर काही ठिकाणी कमी वेळात जोरदार पावसाची नोंद, हे असं चित्र सध्या राज्यात सगळीकडेच दिसते। पण प्रश्न असा की कमी वेळात इतका जास्त पाऊस नेमका का पडतोय? आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबक्की। हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुने यांच्या माहितीनुसार पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे। उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात सर्वदूर पाऊस राहण्याची शक्यता आहे। पालघर पासून रत्नागिरीपर्यंत आणि नाशिक पासून साताऱ्यापर्यंत जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुंबई आणि परिसरात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। काही भागांमध्ये पाणी साचलं, रस्ते मंदावले, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आणि शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या मुसळधार पावसामागे एक नाही, 2 नाही, तर 3 मोठी हवामान कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा म्हणजेच डिप्रेशन। हा पट्टा झारखंडवर सक्रिय असून पुढील 24 तासात तो वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे। दुसरं कारण म्हणजे पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कोकणाजवळ अरबी समुद्रावर तयार झालेली चक्रीय स्थिती। या तिन्ही हवामान घटकांचा एकत्र परिणाम झाला की उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाचा जोर अचानक वाढतोय। कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढग फार काळ न थांबता एखाद्या भागावर जोरदार कोसळतात। अशा वेळी थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात पाणी पडतं आणि त्याचा थेट परिणाम शहरांमध्ये, डोंगराळ भागात आणि सखल भागात दिसतो। मुंबई सारख्या शहरात यामुळे पाणी साचतं, घाट माथ्यावर भूस्खलन किंवा रस्ते बंद होण्याचा धोका वाढतो आणि म्हणूनच हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। काही ठिकाणी कमी वेळात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आणि नागरिकांनीही गरज नसल्यास बाहेर पडणं टाळावं असा सल्ला दिला जातोय। राज्यात संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। 24 तास चालणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत। नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, अफवांवर नाही, असंही स्पष्ट करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे आणि याचा अर्थ एकच, पुढचे 2 दिवस हलक्यात घेण्यासारखे नाहीत। तर राज्यात पडणारा हा जोरदार पाऊस हा केवळ एकच कारणामुळे नाही, तर बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाच्या स्थितींच्या एकत्र परिणामामुळे आहे। म्हणूनच काही भागांमध्ये कमी वेळात जास्त पाऊस कोसळतोय आणि पुढील 2 दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे। तर शक्य असेल तितकं बाहेर जाणं टाळा, घरी राहा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।